बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई 10वी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार आहेत। सीबीएसईनं नवीन धोरण लागू करण्याचा निर्णय घेतलाय। नवीन धोरण 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून लागू होईल। पहिली बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारी ते 6 मार्च या दरम्यान, तर दुसरी परीक्षा 5 ते 20 मे या कालावधीमध्ये घेण्यात येईल। आता या नवीन मसुद्याला अंतिम मंजुरी देखील दिल्याची माहिती समोर येतेय। तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई 10वी बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातनं दोनदा होणार आहेत। या संदर्भातली अधिकची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। विद्यार्थ्यांसाठी नेमकं काय काय बदलतंय? वर्षभरातून 2 वेळेला 10वीची परीक्षा होणार आहे। दोन्ही परीक्षा सध्याच्या पूर्ण अभ्यासक्रमावर घेतल्या जातील। प्रादेशिक आणि परदेशी भाषांच्या परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत। दोन्ही वेळेला परीक्षा केंद्र हे सारखं असेल, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही। 2026च्या परीक्षेसाठी आगामी सप्टेंबरमध्ये विद्यार्थी फायनल केले जातील। नव्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही। पहिल्या परीक्षेनंतर कोणतेही उत्तीर्ण प्रमाणपत्र दिलं जाणार नाहीये। पहिल्या किंवा दुसऱ्या परीक्षेमध्ये बसण्याचा विद्यार्थ्यांसमोर पर्याय असेल। जर एखादा विद्यार्थी मार्क्सवर समाधानी असेल तर त्याच विषयाची दुसऱ्यांदा परीक्षा द्यायची की नाही याचा पर्याय उपलब्ध असेल। मार्कशीटवर दोन्ही परीक्षांचे गुण तसंच ज्या परीक्षेमध्ये सर्वोत्तम असतील ते असणार आहेत। पहिल्या परीक्षेमध्ये एकदा विषय ठरवले तर ते बदल करता येणार नाहीयेत। 5ही विषयांमध्ये पात्र ठरणारे विद्यार्थी उत्तीर्ण म्हणून जाहीर केले जातील। तर दोनदा परीक्षा घेण्यात येणार आहे। पहिल्या परीक्षेची तारीख 17 फेब्रुवारी ते 6 मार्च या कालावधीमध्ये असेल। फेज 2 म्हणजे दुसऱ्या परीक्षेची तारीख 5 मे ते 20 मे या दरम्यान असेल। अंदाजे एकूण विद्यार्थी संख्या 26,60,000 इतकी आहे। परीक्षेचे एकूण दिवस 34। तर सीबीएसईने नवीन धोरण आता लागू करण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। नवीन धोरण हे 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येईल। पहिली बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारी ते 6 मार्च या दरम्यान आणि दुसरी बोर्ड परीक्षा 5 ते 20 मे या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे। म्हणजे एकूण 2 फेज असतील या परीक्षेचे। आता या नवीन मसुद्याला अंतिम मंजुरी देखील दिल्याची माहिती समोर येते। त्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रमासंदर्भात ही परीक्षा घेतली जाणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते। तर या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले सर आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार सर, माझा पहिला मुख्य प्रश्न असा आहे, या निर्णयामागची महत्त्वाची नेमकी कारणं काय असावीत? बोर्डाने नेमका कोणता विचार घेऊन या संदर्भातला निर्णय घेतला असावा? कोणतं या इतक्या वर्षांचं निरीक्षण आहे ज्या आधारे हा निर्णय घेतला गेला? यामध्ये मुख्यतः राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 हे आपल्याला केंद्र शासनाने प्रसिद्ध केलं। त्याच्यावरती आधारित NCF नॅशनल फ्रेमवर्क प्रसिद्ध झालं आणि आता आपला स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क SCF 3री ते 12वी पर्यंत प्रसिद्ध झालेला आहे। आणि याच्यामध्ये मूल्यमापनासाठी जे काही बदल अपेक्षित आहेत ते बदल या नवीन पद्धतीनं होण्याची म्हणजेच टर्म वाईज परीक्षा होण्याची जी अपेक्षा आहे ती या ठिकाणी पूर्ण होते आहे। सीबीएसई पॅटर्न मध्ये ही ऑलरेडी प्रॅक्टिस आहे, फक्त राज्य मंडळाच्या ज्या शाळा आहेत त्यांच्याकडे ती येणं अपेक्षित आहे। तरी देखील या मूल्यमापनासंदर्भामध्ये किंवा एकूणच याच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये जो आराखडा प्रसिद्ध झालेला आहे याच्यामध्ये अनेक प्रकारच्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, परंतु त्याचा ऍक्शन प्लॅन जो आहे तो ऍक्शन प्लॅन महाराष्ट्र शासनाच्या
शासन आदेशाच्या माध्यमातून आपल्याला मिळणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतर नेमकं प्रत्यक्षामध्ये कार्यवाही कशी होईल आणि त्याचे स्टेप काय असतील, त्याचा फ्लो चार्ट काय असेल, हे शिक्षण विभागाकडून जेव्हा शासन निर्णय प्रसिद्ध होईल त्या शासन निर्णयामध्ये ही क्लॅरिटी जास्त स्पष्ट होईल. परंतु नक्कीच या नव्या मूल्यमापन पद्धतीचं स्वागत आहे आणि अन्य ठिकाणी होत असलेली मूल्यमापन पद्धती आता राज्य मंडळ स्वीकारत आहे. हे सर्वांसाठीच उपयुक्त आहे आणि विद्यार्थ्यांना देखील वर्षभरातून 2 वेळा ही परीक्षा देण्याची खरी जी पद्धत आहे ही आपल्याकडे सप्लिमेंटरी एक्झाम म्हणून घेतली जाते. एक नियमित परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये होते आणि दुसरी परीक्षा यापूर्वी ऑक्टोबर मध्ये घेतली जात होती. परंतु ऑक्टोबर मध्ये जर परीक्षा झाली तर विद्यार्थ्याचं शैक्षणिक वर्ष वाया जातं. म्हणून काही वर्षापूर्वी हा निर्णय बदलला आणि 10वीचा 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच साधारण 1.5 महिन्यामध्ये जुलैमध्ये ही दुसरी परीक्षा आपल्या राज्य मंडळाकडे राबवली जाते. म्हणजे प्रत्यक्षामध्ये आपण ती घेत आहोतच, फक्त त्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आता या नवीन धोरणामध्ये अधिक स्पष्ट होईल. धन्यवाद. सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या आराखड्याची सध्या बांधणी करण्यात आलेली आहे त्यानुसार या निर्णयामुळे परीक्षा प्रक्रिया जी असते किंवा रिझल्ट यामध्ये नेमका कसा फायदा होईल? मूल्यमापन पद्धतीमध्ये आतापर्यंत आपण चाचणी परीक्षा, विद्यार्थ्यांनी केलेले असेसमेंट, प्रॅक्टिकल, जर्नल यांचा देखील विचार करत होतो. परंतु आता इथं उच्च शिक्षणामध्ये केली जाणारी जी क्रेडिट सिस्टीम आहे ती क्रेडिट सिस्टीम सुद्धा या मुलांच्या बाबतीमध्ये अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि ती होण्याची नक्कीच आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मुख्य जो फायदा होणार आहे तो मूल्यमापन पद्धतीमधल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, प्रत्येक घटकाला दिलं जाणारं जे वेटेज आहे, या सर्व संकल्पना व्यवस्थित समजल्यानंतर परीक्षेला सामोरं जाण्याचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तयार होईल आणि वेळोवेळी होणाऱ्या मूल्यमापनामुळे नेमकं आपण कुठल्या टप्प्यामध्ये आहोत आणि अजून किती सुधारणा होणं गरजेचं आहे याच्या सर्व कल्पना पालकांना, विद्यार्थ्यांना येतील, शिक्षकांना देखील येतील. त्यामुळं सर्वांच्याच दृष्टीनं नक्कीच हा हिताचा आणि स्वागतार्ह असा निर्णय आहे. निश्चित. महेंद्र सर, आपण या सगळ्या विषयाच्या संदर्भात अगदी सोप्या भाषेमध्ये विश्लेषण केलं त्यासाठी आभारी आहे.